अरे हो, हो, हो. धन्यवाद. गण झाला, गवळण झाली. थोडासा नॉर्मल बेस वाढवा. हॅलो. आणि थोडासा विको कमी करा. याचा गेन वाढवा. फुल करा गेन. हॅलो चिक. हॅलो हॅलो. आवाज दे. आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. हॅलो. तुम्ही आवाजाच्या बाबतीत ढिलाईपणा करा नका. जाताना तुमच्यासोबत लग्नच करून जाते. हॅलो. वा, थँक्यू. असंच माझ्यावर ध्यान ठेवू माझ्या बोलण्यावर. बरं का मंडळी, गण झाला, गवळण झाली. बरं का माळेवाडीकर, गण झाला, गवळण झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते. बरं का मावशी, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, मागच्या वर्षी मी तर पडवीला आलती. इथली पडवी आपली पडवीला आलती. बरं का तिथं की नाही मावशी, तिथं की नाही. अहो एवढ्या लोक सांगायचे म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखं होते. पण मावशी सांगते, तिथं की नाही माझं लग्न झालं. तुमच्या गावातलं आलतं की वराड? यातलं वराड आलतं की? कोण कोण आलतं हातवर करा. कोण कोण आलतं यातलं? ही म्हातारी आलती की चष्म्यावाली? आता कशी लागली डोळे वाटारून पाहिला आता? अहो काय सांगायचं म्हणली, पोरगलय चांगलंय, पोरगलय चांगलंय, देखना दिवाय तोंडावर ना खाईन. कुठं बसलं होते पेंटे? कुठं बसलं? येऊ काही निळं शर्ट. आलता की नाही लग्नाला? आलता की नाही? होय म्हण, नाही तर अंगा उडी आहे बघ. आलत. काय सांगायचं, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टप्पावर बसून आला. आलाची आला. लग्नात पहिल्या पंक्तीलाच गिळायला बसला. करदुडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या सर्व लोकांच्या नाकातली केस जाळून गेली. पण मंडळी, ते काही का असना, लग्न मात्र खूप थाटामाटात पार पडलं. पण तुम्हाला काही गडबडीमध्ये माझा नवराच दाखवायचा राहून गेला. माझं मिस्टर, आमचं केअरभरी. कुठं बसलो कारभारी? ओ कारभारी, कसा दिसतो मावशी जोडा? कसा दिसतोय जोडा? हा दिसतो का ना लक्ष्मीनारायणाचा जोडा? नारायण जरा जुनाई, लक्ष्मी नवीन. अधूनमधून खाली पण बघत जावं. सारखं माझ्या तोंडाकडे बघत जावं. तसं बघितलं की मला माझ्या पोटात जुलाबा उठल्यासारखं वाटत. बरं का मंडळी, मावशो तुम्ही म्हणता बाईडे तू एवढी तरणी नवरा का म्हातारा पकडलाय? पण आमच्या ह्यांचा स्वभाव लय गोड आहे मावशी, लय स्वभाव गोड आहे. हा खाली बसावं. बस. आता उठा बरं. बसा. उठा. मावशा हो, नवरा असा पाहिजे, असाच पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे. एक तडाका दिला की डांबरीनं पळ सुटला पाहिजे. येऊ यांचा स्वभाव मला लय आवडला, म्हणून यांच्यासोबत लग्न केलं. पण काय सांगू, अव लग्न झालं, नांदायला गेले, पण अवलाद लय कडू निघाली. साधं सुद्धा मॉडेल नाही, 1857च्या उठावातलं मॉडेल. सगळे गेलं आणि एवढंच उरलं. अहो काय सांगायचं मला सांगा मावशी, संसार करण्याकरता चांगलं घर लागतं, चांगलं दार लागतं का नाही? पण काय सांगायचं, मी म्हणते नसल 2 BHK, कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे की नाही? मी म्हणते नसल 1 BHK, अव कमीत कमी 1 RK तरी पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते अव नुसतं मोडकच घर, पडकच छप्पर, नुसतं मोडकच घर, ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौर गणपती बसवले असते, यांच्या काय धारदार मिशीवर बसवय. नुसती मिशी वाढून कुठं संसाराचं भागत असते होय? घरात खायला नको का काही? अहो मावशाव नुसतं मोडकच घर, पडकच छप्पर. मी म्हणते असं नका मोडकं घर राहायला काही हरकत नाही, पण कमीत कमी घरामध्ये संडास बाथरूम तरी पाहिजे की नाही? पाहिजे का नाही? उगा डबडं घ्यायचं आणि सकाळी सकाळी जाऊन बसायचं. असा वैताग आलाय. म्हणून म्हणते काय, हे नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हा दादला नको, नवरा नको, दादला नको ग बाई. दादला नको, नवरा नको, दादला नको बाई. हा दादला,
अन हा नवरा अन हा ठोंब्या हा ठोंब्या ते नाही म्हणायचं अहो काय सांगू तुम्ही म्हणता नुसत्या घरासाठी नवरा सोडते का पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला रिकामी नाही मला सांगा अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही पाहिजे की नाही मावशी चांगली साडी पण लग्न झालं तसं एक सुद्धा साडी घेतली नाही मग तुम्ही म्हणता आत्ताच 5 बदलल्यास की खोटं बोलते का पण ह्या 5ची साड्या आमच्या सरपंचांनी मला भेट दिली ते सरपंच म्हटले बायडे तू एवढी देखणी दिसते साडी का जुनी घातली म्हणून त्यांनी 5च्या 5 साड्या भेट दिल्या हो म्हणून कशी बसी 4 चौघीत आली नाही तर काय सांगू लग्न झाल्यापासून घरात गाऊनवर बसत होती बघायला तर लाज वाटते खाली बघा म्हणते अहो एकच साडी तीच पिळायची तीच नेसायची तीच पिळायची तीच नेसायची यांच्या त्रास नव कधी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती रोज आंघोळीच्या गोळ्या घेते काय करू फाटकाचं लुगडा न तुटकीचं चोळी आणि तिला शिवायला दोरा की हो नाही मन म्हणते नवराच नको पण नुसतं साडीसाठी घरासाठी नवरा सोडित नाही मावशी मला सांगा घरामध्ये खायला पाहिजे की नाही जेवायला पाहिजे का नाही घरामध्ये पण बघा ना फुकटच्या सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसे बोक्यासारखे फुगल्यात मला नुसती जोंधळ्याची भाकर आंबड्याची भाजी मावशी वर तेलाची धार सुद्धा नाही मन म्हणते नवरा नको माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं बस काय वाजतंय बघा बरं ते बस लाईव्ह आहे म्हणून दुसरं काय नाही हॅलो बरं का मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून 200 किलो कमी सांगितलं एवढं माझं वजन मी जर अशी सोफ्यावर बसली ना सोपा वजनानं कणायचं मी जर अशी मोटरसायकलीवर बसली तर मोटरसायकलीचा टायर वजनानं फुटायचा एवढं माझं वजन पण यांच्याकडे आल्यापासून नुसती उदबत्ती छाप झाली का घरात खायलाच नाही हो मोड जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार की हो नाही म्हणून म्हणते मावशी नवरास बरं ते जाऊन दे मला सांगा सर्वात जास्त बायकांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडतं कोण म्हणलं भांडायला आवडतं है का नाही भांडणाचं मूळ येऊ नको म्हणलं तर कोण्या गाडीत बसू अव भांडायचं सोडा सर्वात जास्त महिलांना सोनं आवडतं दागिना आवडतं की नाही पण काय सांगायचं लग्न झालं तसं फटका म्हणजे माझ्या गाड्यात बांधलाय का बघायला सुद्धा काय वाटत नाही खाली बघा म्हणते अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या की ताईसाहेब त्यांचं नाव घ्या की पण मेल्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही पण तुमचा मान राखते यांचं शेवटचं नाव घेते आणि यांना इथंच सोडचिठ्ठी देते वैताग आणलं असं वाटतं मावशी खरंच यांना इथं सोडावं आणि सरपंचांबरोबर पळून जावं काय नाही भेटलं तर कमीत कमी सरपंचीन बाई पदवी तरी भेटन सरपंच चालतंय ना टिकली गेली वाटतं टिकलीचं नावाचं टिकली तर टिकली नाही तर हुकली गेली आता नवरा सोडते टिकलीचं काय ते म्हणताना इथल्या इथं नवरा बदलली पण सध्याचं वातावरण डेंजर आहे मोठमोठे नेते लोक पक्ष बदला लागलेत मग मी नवरा बदलला म्हणून काय झालं मोड कासा पलंग तुटकीशी नवार अनवरण रंबी छाना नाही सुरतेचे मोती गुळधाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही हो महिलांना सर्वांना सोनं आवडतं गड्याला पण सोनं आवडतं 1 2 2 3 3 4 4 हाता बोटामध्ये 4 4 अंगठ्या घालायला गड्याला पण आवडतं सोनं लाकीट गड्याला पण आवडतं पण दादांनो सर्वात मोठा दागिना सोबती येणारा दागिना जर कोणता असेल ती म्हणजे पवित्र अशी तुळशीची माळ एकनाथ महाराज म्हणतात ती सांभाळा बाकी सोनं सोबत येत नाही भूषणेही घेती काढून या मेलो ना आपल्या सोन्यासाठी भांडणं लागतात हो जमिनीसाठी भांडणं लागतात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे पवित्र अशी तुळशीची माळ तेवढी जपाकडे म्हणून महाराज म्हणतात सुरतेचे मोती गुळधाव सोने आणि यांच्या राज्यात लेणे नाही एका जनार्दनी समरस झाले आणि तुरस येत नाही तुम्ही म्हणता नवऱ्याचं लच घरानं सांगायची पण मावशी काय सांगू आमचं ही आहेतच तशी कारण काल आमच्या गावात कीर्तन झालं महाराजांनी सांगितलं झाडे लावा झाडे जगवा तशी आमचे हे तालुक्याला गेले आणि 4-5 झाडं विकत आणली पण यांचा हातगुण बघा
जसं अंगणात झाड लावलं तसं पोलिसाची गाडी वाय 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 करत आमच्या घरी यांना उचललं आणि 2-4 रट्टे राखून दिले. तुम्ही म्हणता काही पण लागली सांगायला, कुठे झाड लावल्यानं पोलिसाची गाडी घरी येते. पण मावशी, तुम्हाला काय वाटलं आमच्या यांनी काय आंब्याचं झाड लावलं असेल का आमच्या यांनी पपईचं चिक्कूचं झाड लावलं असेल? नाही नाही नाही, आमचे हे एवढे हुशार नाहीत. मग आमचे हे त्याच्यापेक्षा हुशार, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. त्यांनी लावलं गांजाचं झाड. आता नाही का टायरात घालून आणलं पाहिजे. असला नवरा पण कसा सण केला माझी मला माहिती आहे. जाऊन द्या, संसाराचं कारण आहे. किती सांगितलं तरी कमीच असते बरं का. नवरा बिचारा कसा का असं ना बरं का. पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं इथं का 4-2 कमी सांगितली. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या पाहायचा का? कुठं बसला या हा बा या. ए पिंट्या लय आवडू नको, मम्मी मरल. केस सोड बाळा, केस सोड. ए पिंट्या केस सोड, मम्मीला टकली करशील. मावशा म्हणायच्या मम्मी काय बालाजीवन आली का काय? पिंट्या हात काढा, मी नाही पडू देत. 80 90 किलोची उचली ती अजिबात नाही पडू देत. ओय कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन? कसा दिसतोय धर्मेंद्र माझा दादा कोंडक्या? पिंट्या ए पिंट्या बघा कसा बसला, जणू का बाबळीच्या खोडावर बसलाय. पप्पाला टाटा कर, पप्पाला पप्पी द्यास कर. पप्पा मात्र खुश झाला. पप्पाला वाटलं बरं झालं बायको आहे तीच भेटली. हे माझा नंबर 1चा पिंट्या. बरं नंबर 1चा पिंट्या आहे, पहिल्या लॉकडाऊन मधला आहे. हो का नाही रे? हा पिंट्या भूक लागली. हा भूक लागली. थांब काय खाते कोणाष्ट मोडदा नुसत्या जडची जड लागायला. ए पिंट्या, मी पिंट्या म्हणले की म्हणायचं अवघ मम्मी. काय म्हणायचं? अवघ मम्मी म्हणायचं. ए पिंट्या अवघ मम्मी. पिंट्या हो हो अवघ मम्मी. अवघ मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी उतरली नाही. फुल चार्जिंग आहे, एक कांडी सुद्धा उतरली नाही. पिंट्या मंडळी असं का दिसतो माहिती का? असं का दिसतंय? याला झालाय चिकनगुनिया. पिंट्या हो तंबाखू खातो का? लईन. त्याच्यामुळे चुन्याची डबी टोचाली. उतर खाली. हो हा नंबर 1चा पेंट. नंबर 2चं दाखवते ना, शेंडी फळ दाखवते. कसा दिसतोय माझा गुलाबजामुन? गुलाबजामुनचा थोडासा उन्हानं करापलाय. पिंट्या ए पिंट्या पिंट्या पप्पाला टाटा कर. पप्पा नुसते लेकर मोजतोय. पिंट्या नीट बस, कुबड काढून बसू नको. वर सर. कुठं गेलता? कुठं गेलता? संडासला. कुठं गेलता मोठ्यानं? संडासला. तरी म्हणला मगापासून वास कायचा घुमतोय. कार्ट लय जागाव दिसते. अरे असली कामं सकाळी सकाळी आटपून घ्यायची असते, म्हणजे कसं दिवसभर मूड फ्रेश राहतोय. वर सरक. पिंट्या
लय बरं वाटत असं नाही आईच्या कडेला बसलेस लय बरं वाटत असं ना पोरग मगापासून विचार करते मावशी बरं का ते घाबरले त्याला वाटायले मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती का नाही हा लय जवळ येऊ नको ते म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून पिंट्या वल लागेल मुतला बितला नाही ना तसं काय करू नको 8.5 डायक्लिंग करून आणली मावशी किती महिन्याचं असेल वय किती महिन्याचं असेल अहो आत्ताशी 6 महिना झालंय बाळाचं आणखीन बारसं सुद्धा नाव सुद्धा ठेवलं नाही ठेव का नाव पहिल्या दिवशी आणि फिल्मधून येत आला जन्माला बाळ शाहरुख आणि पळणा गातो या अशोक सराफ जो बाळा जो रे जो अव दुसऱ्या दिवशी झाला यवाद आणि बारशाला आला लालू प्रसाद सोनिया गांधी म्हणे मिटू या वाद जो बाळा जो रे जो आणि तिसऱ्या दिवशी लढी बाळ बाळ आणि खायला मागतोय गुटक्याची माळ आणि पोटाला आला या कर्दन काळ जो बाळा जो रे जो न तिसऱ्या दिवशी हेमा मालिनी ऐश्वर्या बाळाला अंघोळ घाली लता मंगेशकर गाती या गाणी लय बरं वाटलं याला अंगठ्याला दूध येते का काय मावशी पोरग एवढं गुणाचं पोरग एवढं देखणं पण पोरला सकाळपासून पोरग रडायचं थांबना नाही 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 काय झालंय कोणाष्ट कोणाची नजर लागली का काय नाही 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 काय झालं काय झालं काय झालं काय झालं गप नाही ते बघ तुडीत असते काय झालं पप्पानं मारलं काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू शेवट सांगा गीत गाऊन बघते पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बाप्पाच्या हवाली करते अहे रडता राही ना बाळ माझं रडता राही ना हे रडता राही ना बाळ माझं रडता राही ना हे रडता राही ना बाळ माझं रडता राही ना रडता राही ना बाळ माझं रडता राही ना नाना परी समजाविते मागील ते खाया दे हे नाना परी समजाविते मागील ते खाया दे थापटोनी निजविते हलविते पाळना रडता राही ना बाळ माझं रडता राही ना रडता राही ना बाळ माझं रडता राही ना रडता राही ना बाळ माझं हे रडता राही ना बाळ माझं रडता राही ना रडता राही ना बाळ माझं रडता राही ना रडता राही ना बाळ माझं रडता राही ना मोठ्यानं इतक्या नाही नीट बस नावळून माकडाच्या पिल्यासारखं चिकटून धर ना सिंगल फ्यूज आहे आणखीन शिकतोय रडायचं प्रॅक्टिस करतोय जमल थोडं थोडं नाना परी करीतो छंद रडतो हा नेत्रातून वाहती गुंड याचा डोळा लागेना रडता राही ना बाळ माझं रडता राही ना रडता राही ना बाळ माझं रडता राही ना रडता राही ना बाळ माझं रडता राही हे रडता राही ना बाळ माझं रडता राही ना नाना परी करतो छंद रडतो हा कुंद नेत्रा बाटे वाहती बिंद याचा डोळा लागना रडता राही ना बाळ माझं रडता राही ना 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 रडता राही ना रडता राही ना
पोरग चोर होते का की नाही तर एखादा नेता होतो का की बरं का मंडळी असा सोन्यासारखा संसार सोन्यासारखा संसार पण संसार लागली नजर आमच्या ह्यांना लागलं व्यसन ते पण साधं सुधं व्यसन नाही दारूचं व्यसन लागलं ते म्हणतात बायडे आम्ही घेताना तर कधी यांना पाहिलं नाही पण आमची हे रोज रोज घेत नाहीत मग फक्त आठवड्यातून बाळाच्या खाऊसाठी 200 रुपयाचं बक्षीस आमच्या सरपंच साहेबांनी 200 रुपयाचं बक्षीस दिलं एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुरुवात तर केली सरपंच साहेबांनी सुरुवात केली बरं का चांगला सोन्यासारखा संसार लागली नजर आणि आमच्या ह्यांना लागलं व्यसन ते पण साधं सुद्धा नाही मग यांना लागलं दारूचं व्यसन पण तुम्ही म्हणताना यांना घेताना तर कधी पाहिलं नाही तसे रोज रोज घेत नाहीत बरं का आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे लई इमानदार आहेत पण मावशी जिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो संसार कसा असतो म्हणून विस्कटलेल्या संसाराची घडी बसावी म्हणून तुळजापूरला गेली तुळजापूरच्या भवानी मातेसमोर हात जोडला पदर पसरला त्या भवानी मातेला म्हटलं भवानी माते धाव माझ्या नवसाला पाव त्यावेळी ती भवानी माता माझ्या नवसाला पावली म्हणून त्या आईच्या नावानं 5 घरं जोगवा मागते बरं का मावशो जोगा महालक्ष्मीचा जोगवा असतो प्रत्येकीनं जोगा वाढायचा असला तर वाडा नसला तर काही माझी जबरदस्ती नाही असला तरच वाडा नसला तर शेजारने कोण उसनं घेऊन कवायना पण वाडा आणि जर नाही वाढला तर पहाटे तुमच्या डोक्यात वावतील बघा पुरुष मंडळ तुम्ही पण वाढायचं नाही तर तुम्हाला पण सुट्टी नाही तुम्ही नाही वाढलं तर पहाटे तुम्हाला पातळ जुलाब घी डबड की पळ मकाच्या रानात घी डबड पळ ज्वारीच्या रानात आईचा जोगवा मागीन हा आईचा जोगवा हे अनादी निर्गुण प्रगटली भवानी अनादी निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला हे मोह महिषासुर मर्दनाला त्रिविध तापाची करावया झाड त्रिविध तापाची करावया झाड आणि भक्ता लागी तू पावस निर्वाणी ओ आईचा जोगवा मागीन आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे राजा अय सांगना देवी माझ्या भावाला ग भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला आणि सांगना देवी माझ्या भावाला ग भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला हे सांगना देवी माझ्या भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला आय सासरा माझा बापा परी सासू माझी आई खरी हे सासरा माझा बापा परी सासू माझी आई खरी आन जपती माझ्या जीवा भावाला ग भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला हे सांगना दे माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागेल आईचा जोगवा मागेल आईचा जोगवा मागेल आईचा जोगवा मागेल जोगवा चहा 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 आता एवढ्या रात्री चहा कडून आणायचा आई पैसे पाहिले की देव येड्यावानीच करतो बघता चहा ए भक्ता अरे 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 चहा चहा नसला तर वडापाव पण चालू वडापाव पण नाही आता वडापाव नसला तर बिस्किटचा पुढं पण चालतंय आई माझं एक कोडं होतं काय मला बघता माझं एक कोडं होतं बरं राव जिकडे हात लागन तिकडे पैसे मला वाटलं झाड बिड आहे का काही तर हे बघता आई माझं एक कोडं होतं अरे जर का तुझं घोडा असेल बर जर का तुझं घोडा असेल तिकडे पडवीला नेऊन घाल आई गोडा नाही का आई कोडा होता कोडा बघता अरे लवकर लवकर विचार कारण देवाचं नवीन वार आहे
एकदा का देव आणखीन देव वारं शिकतोय. देवाला नीट वारं जमत नाही. एकदा का वारं गेलं, देवाचा मोसम तुटला की देवाला परत असे 7-8 फॅन लावा लागतात. तवाच वारं येते. आई माझं कोडा असं होत. कसं होतं? माझं कोडा असं होत. आमच्या साऊंड सिस्टीम वाल्या दाजीची दारू कधी सुटाल. भक्ता ए भक्ता, काय देवाला झटका दिलास, अंगातलंच गेलो. इथल्या लोकांच्या नादी लागू नको. अरे हे पण माझ्याकडे तोडगा आहे. बर. अरे सिस्टीम वाल्याची दारू सुटेल. कवा अरे 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 साऊंड सिस्टीम वाल्याची दारू सुटेल. कवा सुटल कवा सुटल कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. बापरे. आई माझं दुसरं कोड होत. काय म्हणला भक्ता? दुसरं कोड. जरा सोपं सोपं विचार की. बर. आणि आपल्यात विचार, इथल्या कोणाला मदत घेऊ नको. इथले लोक मला चॅप्टर दिसायले. काय जर चुकलं ना, तुला आणि मला डांबरीनं ताणू ताणू हाणत्यात. हे काय आपलं पुन्हा नाही, चांगले रस्ते नाहीत, रस्त्याचं काम चालू आहे. सोपं सोपं विचार. आई माझं दुसरं कोडा असं होत. हा दुसरं कोडा असं होत. काळी कोंबडी पांढरा अंड कवन देती. बघता औ काय म्हणला, परत बोल. काळी कोंबडी पांढरा अंड कवन देती. मग तू दे. हिम्मत असेल तर दे. आता द्यायली बिचारी, तुला काय चौकशा राहिल्या? पण का देती? का देती? तू काय शाळेमध्ये शिकायला गेलता का म्हशी बाजाराला गेलता बरं? अरे असले कुठे प्रश्न असतात का? अरे 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 असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला, असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुला काय देव पोल्ट्री फार्म मध्ये का मला वाटलं? सांगा लागत आहे. अरे देवाची चेष्टा करतो भक्ता, तू देवाची चेष्टा करतो हे. अरे देवाच्या नादाला लागू नको. हा देववाल्या झाडाला आग लावणारा देव आहे. बर. फक्त याला सकाळी सकाळी चहा प्यायला चूल पेटत नाही. पण बघता माझ्याकडे तोडगा आहे. बर. तुझी काळी कोंबडी पांढरं अंड देते बरोबर आहे. माझ्याकडे तोडगा आहे. एक काम कर, 3.5 मीटर कापड घे. घेतलं. तू काय शेवंजी रेंज मधला कर. 3.5 मीटर कापड घे. त्याच्या 4 घड्या घाल. त्याच्यामध्ये 5 किलो लिंब बांध, 5 किलो टाचण्या बांध, 5 किलो गहू बांध, 5 किलो गुलाल बांध. बांधला. आता सगळ्याचं गठोडं बांधलं आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांधलं. आई एवढे वजन कोंबडी मरण ना. देवाला पण माहिती. मग पण देवलय चॅप्टर आहे. देवाचं डोकं बघ, डोकं देवाचं डोकं गुडघ्यात वय गोड गोड वाक्य बघता. अरे जर का कोंबडी वजन मेली, अरे जर का कोंबडी वजन मेली, अंड घालायचं कुठे प्रश्न येतो? देवाला एड काढतोय रा. आई तिसरं कोड होत. तुला काय माळवाड करा नको तर दिले का काय? सरपंच विचार म्हणले. बरं विचार. आई आई लय लाडाले नको, फटके खाशील. आई आई पाऊस का पडा ना? आई तुझ्या काय वायरी बिरी तुटल्या का डीपी गेला तू? पाऊस पडा ना. आता मला सांग, ऋतू कोणता चाललाय? उन्हाळा. उन्हाळा ऋतू चाललाय. मग उन्हाळ्यामध्ये पाऊस तू या टाकल्या बापान ठुलता. आई पावसाळ्यात पडा ना ग. खरंय बघता, यंदा काय पावसाळ्यात सुद्धा चांगला पाऊस झाला नाही. माझा बळीराजा, माझा शेतकरी राजा काही यंदा सुखी झाला नाही बघता. पण त्याला काही कारण नाहीत. लोक म्हणतात विज्ञान सुधारलं, विज्ञान लय पुढे गेलं, तंत्रज्ञान सुधारलं. पण बघता देव लय चतुर आहे बघ. चतुरातो शिरोमणी, देव चतुर जाणून अंतर वर्तत. तो लय चतुर आहे. त्यानं काही गोष्टी निसर्गाच्या हातात दिल्या, पण काही गोष्टी आपल्या हातात ठेवल्या. म्हणून आज देवाला किंमत आहे. देवानं जर सगळ्या गोष्टी माणसाच्या हातात दिल्या असत्या तर देवाला किंमत राहिली नसती. म्हणून भक्ता मला पाऊस न पडण्याचे अनेक कारण, त्यातलं एक कारण असे भक्ता मला सांग, झाड लावलंस का? नाही. झाड लावलंस का? अरे सरकार सांगते झाडे लावा, नगरपालिका सांगते झाडं लावा, अरे ग्रामपंचायत सांगते झाडं लावा. झाड लावलं? नाही लावलं. मग तुला लाज कशी वाटत नाही? आई पाणी नाही ना झाडाला द्यायला. अच्छा, म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून तू झाड नाही लावलं, बरोबर आहे? आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू झाडाला पाणी नाही म्हणून, द्यायला पाणी नाही म्हणून तू झाड नाही लावलं, बरोबर आहे? मला सांग, संडासला जातो का? संडासला जातो ना. पाणी नेतो का? नेतो कधी मध्ये. तोंडाकडे बघून वाटत नाही कधी मध्ये नेत असशील. पण बघताय जाऊ दे, मला काय करायचं तुझं बघ. मला सांग, आंघोळ करतोस का? हो.
पाण्यानंच करतो काय हो. काय बोलतो सेम आहे राव मग आपलं बी. हो भक्त हो. ए भक्त हो अरे तुला आंघोळ करायला पाणी, हो अरे तुला संडासला न्यायला पाणी, हो. अरे तुला दारू टाकून प्यायला पाणी. हो मग मला सांग झाडाला का पाणी नाही? झाडासाठी का पाणी नाही? पण एक गोष्ट लक्षात ठेव, बर जोपर्यंत तू झाड लावित नाहीस, बर भक्त ऐक बर का, हो. भक्त तू एकटा भक्त नाही, गावातले सगळे भक्त ऐका, जोपर्यंत तुम्ही झाड लावत नाहीत बर तोपर्यंत तो देव पाऊस पाडू शकत नाही. कारण झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचं रक्षण करत होता, तरच निसर्ग आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीचं रक्षण करेल, नाहीतर परिस्थिती फार कठीण आहे दादा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा, पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं उलटं चाललंय, आपलं असं चाललंय, याला अडवा त्याची जिरवा, याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून चाललं दादा. लोकांचे हेवे दावे, निंदा, टावाळकी, लोकांचा पाय खेचण्यामध्ये आपलं आयुष्य निघून चाललंय. माझे नाथबाबा म्हणतात, भल्या माणसा, देवानं तुला माणसाच्या जन्माला घातले, या नरद्याला घातलंय, तुला आयुष्य दिले, त्याचं काहीतरी सार्थक कर. गावाच्या, देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कामाला ये. जिथं चांगलं कार्य चाललं असतं तिथं 10-5 रुपये दिना, तिथं योगदान कर, काहीतरी समाजासाठी कर गड्या भल्या माणसं. जसं आमच्या क्रांतीसूर्य ज्योतिबा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी आपलं जीवन समर्पित केलं, सावित्रीदेवी फुलेंनी आपलं जीवन समर्पित केलं. म्हणून दादांनो यांची आपण जयंती साजरी करतोय. आपण मेलो ना, आपली लेकरं ज्यांच्यासाठी आपण एवढं राबलो, ज्यांच्यासाठी एवढं कष्ट केलं, ते आपला दहावा घालतील का नाही, आपलं श्राद्ध घालतील का नाही, याची सुद्धा गॅरंटी नाही. पण आज 197वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय. मायबाप, हे समाजसेवेचं फळ आहे दादांनो. म्हणून नाथ महाराज म्हणतात, हा देह, ही आयुष्य समाजसेवेसाठी झिजलं पाहिजे. माझ्या सावित्री देवीने दिवसभर कष्ट करायचं, संध्याकाळी महिलांसाठी शिक्षणासाठी शाळा शिकवायच्या, महिलांना दिवसभर काम करायच्या, कष्ट करायच्या, परिस्थितीला तोला मोलाची नव्हती, पण सपोर्ट होता महात्मा फुलेंचा, सपोर्ट होता. म्हणून दादोन हे सगळ्या गोष्टी करू शकल्या. म्हणून आपलं जीवन हे समाजसेवेसाठी कामाला आलं पाहिजे, आपल्या गावासाठी, आपल्या देवासाठी, धर्मासाठी, या देशासाठी कामाला आलं पाहिजे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ओ तुकोबाराय म्हणतात, मागचं गेलं जाऊ दे घड्या, मला मागचं आयुष्य गेलं तुझ्या हातात नव्हतं, पण आता तरी सावध झालास ना, मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागचं गेलं सोडून दे, इथून पुढचं तरी आयुष्य नीट जग. हो, दुसऱ्याचं वाईट चाललं असेल, एखादा दुखावला असेल, एखादा रडत असेल, त्याच्या दुःखात सहभागी हो. पण आपल्याला सवय लागली त्याच्याकडून रडून रडून ऐकून घ्यायचं आणि दुसऱ्याला हसत हसत सांगायचं. म्हणून भल्या माणसा, एखाद्याच्या दुःखामध्ये सहभागी हो, आनंदी असेल त्याच्या आनंदामध्ये सहभागी हो, ह्याच्यासारखा धर्म दुसरा कोणता नाही. म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत एकदा पायाला हात लावून सांगतो, झाडं लावा, झाड लावा दादा. एक तरी झाड माणसानं, एका माणसाने एक झाड लागलं पाहिजे, लावलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण तुकोबाराय तर सांगतात, झाड हे माणसाचा मित्र आहे, झाड हा माणसाचा सोयरा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी हे सुस्वरे आळावेती. माझे ज्ञानोबाराय सांगतात, नगरीची रचावी, महावने लावावी. हा मेसेज, हा संदेश सुद्धा माझ्या 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी या समाजाला दिला दादा. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. कारण एक माणूस मेला ना, त्याला जाळण्याकरता एक गाडीभर लाकडं लागतात. म्हणजे माणूस किती बिलिंदर आहे बघा, मरताना सुद्धा एक झाडाचा नायनाट करून जातोय. मग मी म्हणतो, जिवंत असेपर्यंत एक तरी झाड लावलं पाहिजे. का लावू नये बरं, लावलंच पाहिजे. मी तर असं म्हणेन, त्याच व्यक्तीला झाडामध्ये, त्याच व्यक्तीला लाकडामध्ये जाळा ज्यांनी आयुष्यामध्ये एक तरी झाड लावलं आहे. तुम्हाला प्रश्न पडेल, ज्यानं झाडच नाही लावलं त्याला कुठं जाळायचं आणि कशात जाळायचं? त्याला ट्रॅक्टरच्या टायरामध्ये घालून जाळायचं.